श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर उद्या आहे 4 डिसेंबर, वार असणार आहे गुरुवार आणि उद्या आलेली आहे मार्गशीर्ष पौर्णिमा आणि त्यासोबतच दत्त जयंती. तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये ही जी पौर्णिमा येते तर ती दत्त जयंती म्हणून साजरी केली जाते आणि या दिवशी आपल्याला अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे. म्हणजेच आज संध्याकाळी आपल्याला आपल्या घरातून अशी एक वस्तू बाहेर फेकायची आहे. यामुळे आपल्या घरातील सर्व नकारात्मकता, अडचणी, दोष, बाधा, दारिद्र्य नष्ट होईल. तर आपल्या घरात काही दोष असतील तर आपली प्रगतीही होत नाही, घराची प्रगती होत नाही. आपल्या घरात सतत वादविवाद, भांडणे होत असतील, पैसा टिकत नसेल, म्हणजे आलेली लक्ष्मी आपल्याकडे टिकून राहत नसेल, तर अशा बऱ्याच अडचणी या निर्माण होत असतात. आपली मुलांची नोकरीमध्ये प्रगती होत नाही, व्यवसायामध्ये प्रगती होत नाही किंवा मुलांची शाळेमध्ये प्रगती होत नाही, अशा बऱ्याच समस्या येत असतात. विवाहाचे मुलांचे योग जे आहेत तर ते जुळून येत नाहीत. काही मुलांना त्यांच्या मनासारखी नोकरी मिळत नाही, अशा बऱ्याच अडचणी येत असतात. आणि आपल्याला हा उपाय करायचा जो आहे तर तो या सर्व अडचणी दूर करण्यासाठीच करायचा आहे. कारण की या दिवशी पौर्णिमा आहे आणि पौर्णिमा ही जी आहे तर ती अतिशय महत्त्वाची मानली जाते. त्यासोबतच या दिवशी दत्त जयंतीसुद्धा आलेली आहे. या पृथ्वी तलावरती बघा 1000 पटींनी दत्त तत्व जे आहे तर ते या दिवशी जागृत अवस्थेमध्ये असते, कार्यरत असतं. आणि अशा सात्विक लहरीमध्ये जर आपण काही उपाय केले, सेवा केल्या, तर त्याचं जे फळ आहे तर ते आपल्याला शीघ्र प्राप्त होत असतं. तर हा उपाय आपल्याला संध्याकाळच्या वेळी करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी बघा आपल्याला 1 मूठभर खडं मीठ घ्यायचं आहे, 2 लवंगा घ्यायच्या आहेत, 2 काळी मिरी घ्यायच्या आहेत मसाल्यामधील. या लवंगा ज्या आहेत तर त्या फुलासहित असाव्यात. त्याचबरोबर आपल्याला थोडीशी पिवळी मोहरी किंवा काळी मोहरी ही जी आहे तर ती घ्यायची आहे. आपण जी पूजेमध्ये वापरतो ती मोहरी आपण घ्यायची आहे पिवळी, किंवा ज्यांच्याकडे पिवळी मोहरी नाही त्यांनी काळी मोहरी जरी घेतली तरीही चालेल. त्यासोबतच बघा हे जे मीठ आहे तर ते माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. आता माता लक्ष्मीला जे मीठ जे आहे तर ते माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि मीठ आपल्या घरातील सर्व नकारात्मकता शोषून घेण्याचं, काढून टाकण्याचं ते देखील काम करत असतं. आणि बघा माता लक्ष्मीची उत्पत्ती ही जी आहे तर ती समुद्र मंथनातून झाली होती आणि मीठ हे सुद्धा समुद्रातूनच उत्पन्न झाले आहे. आणि माता लक्ष्मी या पौर्णिमेच्या दिवशी बघा पृथ्वी तलावरती जागृत अवस्थेमध्ये असतात, पृथ्वी तलावरती साक्षात भ्रमण करत असतात. आणि म्हणूनच आपल्या घरातील ज्या पण अडचणी आहेत तर त्या दूर करण्यासाठी, आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन व्हावं यासाठी, माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपण या दिवशी अनेक सेवा आणि त्यासोबतच उपायसुद्धा करत असतो. तर या सर्व वस्तू आपल्याला घेतल्यानंतरनं बघा आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि त्यानंतरनं आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून 7 वेळा उतरवून घ्यायच्या आहेत. आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीला आपल्यासमोर बसवायचं आहे पाटावरती. अगदी लहानातील लहान मुलांपासून मोठ्या मुलांपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता. त्यानंतरनं घरातील प्रत्येक व्यक्तीवरून या ज्या वस्तू आहेत तर त्या 7 वेळा उतरवून घ्यायच्या आहेत, डोक्यापासून पायापर्यंत. आपल्या घरातील देवघरावरून सुद्धा उतरवून घ्यायच्या आहेत. घरातील व्यक्ती सतत आजारी पडत असेल किंवा एखादी घरामध्ये सतत आजारी पडणारी व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीवरून सुद्धा उतरवून घ्यायच्या आहेत. यानंतरनं या सर्व वस्तू आपल्या हातात धरून संपूर्ण घरभर आपल्याला फिरवून आणायच्या आहेत. म्हणजे आपल्या घरामध्ये जेवढ्या पण खोल्या असतील तर तेवढ्या संपूर्ण खोल्यामधून प्रत्येक भिंतीला, कोपऱ्याला स्पर्श करत या ज्या वस्तू आहेत तर त्या संपूर्ण घरामध्ये फिरवून आणायच्या आहेत. आणि फिरवून आणत असताना श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जाप करायचा आहे. यानंतरनं या सर्व वस्तू घेऊन आपल्याला मुख्य दरवाजाजवळ यायचं आहे. आता मुख्य दरवाजावरून सुद्धा या ज्या वस्तू आहेत तर त्या उतरवून घ्यायच्या आहेत आणि या आपल्याला 7 वेळा उतरवायच्या आहेत किंवा ओवाळून घ्यायच्या आहेत. ज्याप्रमाणे घड्याळाचा काटा फिरतो त्याप्रमाणे ओवाळून घ्यायचं आहे. त्यानंतरनं आपल्या घराजवळ बघा एखादा चौक असेल
किंवा 4 रस्ते एकत्र येत असतील अशी जे ठिकाण आहे त्या ठिकाणी आपल्याला किंवा मग घराची जी दक्षिण दिशा आहे त्या दिशेला या वस्तू फेकून द्यायच्या आहेत. यामुळं आपल्या घरातील सर्व नकारात्मकता दूर करण्यासाठी ही जी दक्षिण दिशा आहे तर ती खूप महत्त्वाची मानली जाते. या वस्तू फेकताना किंवा हा उपाय करताना आपल्याला कोणाशीही बोलायचं नाही किंवा या वस्तू फेकायला जाताना देखील आपल्याला कोणाशीही बोलायचं नाही. आपल्याला मौन पाळायचं आहे. त्यानंतरनं घरी यायचं आहे या वस्तू टाकून आणि नंतरनं आपल्याला हातपाय स्वच्छ धुवायचे आहे. देवघरासमोर उभे राहायचे आहे आणि मनोभावे नमस्कार करायचा आहे किंवा स्वामींना नमस्कार करायचा आहे, स्वामींचं स्मरण करायचं आहे. असा हा छोटासा पण अत्यंत प्रभावी उपाय आपल्याला आज संध्याकाळी म्हणजेच दत्त जयंतीच्या दिवशी संध्याकाळी करायचं आहे. आता दत्त जयंतीच्या दिवशी संध्याकाळी म्हणजे आपल्या घरामध्ये लक्ष्मीचं जी आगमनाची वेळ असते तर त्यावेळी करायचा आहे. हा उपाय करण्या अगोदर बघा आपल्याला आपल्या देवघरामध्ये दिवा अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि आपल्या घराच्या ज्या खिडक्या आहेत, दरवाजे आहेत तर ते आपल्याला उघडे करून ठेवायचे आहेत आणि नंतरच हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. कारण की हे जे मीठ आहे तर ते आपल्या घरातील सर्व नकारात्मकता शोषून घेण्याचं काम करत असतं. आता बघा आपल्या घरातील मुलांना जर नजर लागली किंवा दृष्ट लागली तर ती काढण्यासाठी मीठ मोहऱ्या वापरल्या जात होत्या. कारण की हे मीठ जे आहे तर ते सर्व नकारात्मकता शोषून घेण्याचं काम करत असतं आणि मुलांना लागलेले दोष यामुळे सर्व जे आहेत तर ते दूर होत असतात. आणि म्हणूनच आपल्या घराला लागलेले दोष, घरातील व्यक्तींना लागलेले दोष दूर करण्यासाठी आपण यामध्ये मुठभर मीठ हे जे आहे तर ते घ्यायचं आहे. लवंग जी आहे तर ती माता लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करण्याचं काम करत असते आणि म्हणून आपल्याला या ज्या लवंग आहेत तर त्या घ्यायच्या आहेत. त्या माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत आणि अशा पद्धतीनं हा एकदम साधा सोपा उपाय जो आहे तर तो आवर्जून या दत्त जयंतीच्या दिवशी संध्याकाळी प्रत्येकानं करायचा आहे. यामुळं आपल्या घरातून सर्व दोष, अडचणी, मुलांची चिडचिड, दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घराची, मुलांची, पतीची खूप प्रगती होणार आहे. असा हा अतिशय साधा सोपा उपाय आपण प्रत्येकानं आवर्जून करायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहा. पुन्हा भेटूयात अशाच एका सुंदर नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत.